नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर हे बघा, मी आज तुमच्या सोबत माझं दुपारचं गोठ्यामधलं सर्व नियोजन किंवा जे काम आहेत ना, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. पुढे व्हिडिओ खूपच छान आहेत, तुम्हाला पण आवडेल. तर हे बघा, मी सुरुवातीला 3:30 ते 4:45 जेव्हा वाजतात तेव्हा मी गायींना इथे पाणी भरलेलं असतं गव्हाणीमध्ये. तर हे पाणी प्यायचं असेल तर त्या पितात, नाहीतर मग तितकं सगळं पाणी अशा पाईपाद्वारे मी बाहेर शेतामध्ये टाकत असते. कारण की आता नंतर ह्याच गव्हाणींमध्ये मला चारा पण टाकायचा आहे, कारण की अजून पाईपची ती काही सिस्टीम नाही केलेली. आणि त्याच्यानंतर आता एका साईडला पाणी बाहेर जात आहेत, तोपर्यंत म्हणजे गव्हाणीला असा स्लोप आहेत पाणी एका साईडला निघून येण्यासाठी, तर पाणी आपोआपच बाहेर जात असतं. तर तोपर्यंत मी इथे गायींच्या मागचं जे शेण आहे त्यांनी तुडवलेलं ते शेण मी ओढून घेत आहेत. हे बघा, कारण की शेण जर ओढून मागे घेतलं ना तर जास्त शेण तुडवलं जात नाहीत आणि अगदी व्यवस्थित मग नंतर ते भरता पण येतं. तर हे बघा, आता मस्तपैकी मी इथे शेण आहेत ना ते मागे ओढून घेत आहेत, गायींच्या मागचं सर्व शेण. आणि नंतर हे जे शेण आहेत ना ते लगेचच मी भरून पण घेणार आहेत, कारण की रोजचं माझं गोठ्यामधलं जे रुटीन आहेत ना ते असंच असतं. कारण की मग जर गोठ्यामध्ये म्हणजे खूपच जास्त प्रमाणात शेण जर झालं ना तर मग आपल्याला उचलायचा पण कंटाळा येतो. तर मग त्याच्यामुळे अगदी थोडं शेण जर असलं ना तर पटकन मी अशा पद्धतीनं ते भरून बाहेर उकिरड्यावरती टाकत असते, कारण की नंतर मग कामाचा कंटाळा पण येत नाही आणि मग गोठा पण दिसायला छान दिसतो आणि क्लीन साफसफाई असल्यावर गायींचं पण आरोग्य चांगलं राहतं. तर आता इथे मी शेण भरून बाहेर नेऊन टाकणार आहेत उकिरड्यावरती. आणि हे बघा, शेण काढल्याच्या नंतर मी इथे माझं जे गन मशीन आहेत ना ते चालू करणार आहेत आणि नंतर सर्व गायींना मस्तपैकी इथे धुवून घेणार आहेत. कारण की आता तुम्हाला माहित आहे बाहेर भरपूरच ऊन आहेत आणि खूपच गरम होत आहेत. तर त्याच्यामुळे गायींना पण गरम होतं, तर त्याच्यामुळे त्यांना थोडंसं इथे मी थंड करत आहेत. म्हणजे असं मी रोज करत असते, म्हणजे उन्हाळ्यामध्ये. पावसाळा हिवाळ्यात जास्त करून त्यांना ओलं करत नसते, पण उन्हाळ्यामध्ये रोज 2 टाईम त्यांना इथे आंघोळ घालावीच लागते. तर हे बघा, मस्तपैकी त्यांना इथे गार पाण्याचे फवारे देत आहेत, जेणेकरून त्यांना इथे चांगलं वाटतं. आणि असं धुतल्यामुळं त्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं आणि अर्थातच आपलं जे दूध आहेत ना ते दूध पण चांगल्या प्रमाणात त्या देतात. तर आता इथे मस्तपैकी सर्व गायींना मी धुवून घेत आहेत.
आणि हे बघा गाई आता धुवून झालेल्या आहेत मस्तपैकी. आणि मग त्याच्यानंतर मी इथे जो खालचा गोठा पण आहेत ना तो पण व्यवस्थित धुत आहेत, कारण की गोठ्यामध्ये पण ह्या छोट्या छोट्या इथे मी अशा म्हणजे रेषा आखलेल्या आहेत ना कोब्याच्या, तर त्याच्यामध्ये काय होतं की शेण आहेत ना ते सासून बसतं आणि मग त्याच्यामुळे गोचीड किंवा इतर जे जीवजंतू आहेत ना तर त्याच्यामध्ये ते लपतात. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने गोठा पण क्लीन करावा लागतो नंतर. आणि माझ्याकडे ही गन मशीन आहेत ना तर ती खूपच भारी आहेत. इतकं पटकन आणि इझिली गोठा साफ होतो आणि गाई पण मस्त साफ होतात. आणि नंतर त्याच्यानंतर मी इथे आली आहे तर कुटी करण्यासाठी, कारण की चारा जो आहेत ना तो मी सकाळीच कापत असते. तर हे बघा आता मस्त आपण इथे चाऱ्याची कुटी करून घेणार आहोत आणि नंतर मग मी चारा जो आहेत ना गायींसमोर टाकणार आहेत. आणि हे बघा आता मी नंतर कुटी करून गायींसमोर चारा पण टाकला. आणि सॉरी, मी चारा टाकण्याची व्हिडिओ म्हणजे थोडंसं गोंधळ झाल्यामुळे ती व्हिडिओ नाही काढू शकले. आणि नंतर हे बघा मी इथे आली आहे तर माझं जे दूध काढण्याचं मशीन आहेत ना ते क्लीन करण्यासाठी. म्हणजे हे मशीन मी रोजच क्लीन करत असते दूध काढल्याच्या नंतर, पण एक 8 दिवसा मिळून मी असं पूर्ण खोलून आतमधून व्यवस्थित साफ करत असते. हे बघा आणि 4 वाजता काय होतं की नळाला प्रेशर पाणी पण येतं, त्याच्यामुळे मग मशीन अगदी व्यवस्थित क्लीन होतं. तर हे बघा अशा माझ्याकडे ब्रश आहेत लांब लांब आणि ते ब्रश त्याच्यामध्ये घालून ते मशीन अगदी व्यवस्थित क्लीन करावं लागतं. आणि दुसरं म्हणजे आता उन्हाळ्याचे पण दिवस आहेत तर दूध लवकर हे फाटलं जातं, तर त्याच्यामुळे मशीन क्लीन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा मी इथे जी गायींची जी ढेप आहेत ना ती थोडीशी लवकरच भिजत घालून देत असते, कारण की लवकर भिजत घातलेली जी ढेप आहेत ना ती पटकन म्हणजे व्यवस्थित भिजते. आणि हे बघा मी आता सर्व गायींची जी ढेप किंवा इतर जे माझ्याकडे फीड आहेत ना ते मी सर्व यात टाकलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे इथे कॅल्शियम पावडर, कारण की ह्या गायींचं हे ढेपीचं किंवा इतर जे फीड आहेत त्याचं काय होतं, तुम्ही काय करायचं की 1 तास तरी अगोदर ते भिजत घालायचं, म्हणजे व्यवस्थित ते भिजलं जातं आणि नंतर गायी पण त्या व्यवस्थित खातात. हे बघा त्याच्यामध्ये टाकलेली आहेत कॅल्शियम पावडर. आणि आता मी याच्यामध्ये असं भरपूर सारं पाणी टाकणार आहेत, तर मग अगदी व्यवस्थित गायींना खायला तयार होत आहेत गायींचं हे खाद्य. तर इथे बघा मी गोठ्यामध्येच अशी एक गव्हाण भरून ठेवलेली आहे पाण्याची, तर मग दुसरीकडे कुठे जाण्याची गरज पडत नाही, मग तिथूनच पाणी घेता येतं. तर हे बघा इथे तुम्ही आता बघितलं असेल की खूप वेळेपासून मी गोठा धुतला, म्हणजे सुरुवातीला शेण काढलं गाईंचं, त्याच्यानंतर गोठा पण धुतला, गोठा धुतल्यानंतर गाई पण धुतल्या, त्याच्यानंतर हे बघा त्यांच्या गव्हाणीमधलं जे पाणी होतं ना ते पाणी पण बाहेर काढून दिलेलं. आणि नंतर कुटी केली, कुटी करून त्यांना खायला पण टाकलं आहेत. आणि जे दूध काढायचं हे मशीन पण आहेत ना, हे मशीन पण मी मस्तपैकी धुवून ठेवलेलं आहेत. आणि आत्ता फायनली गाईंचे दूध काढायचे आहेत, तर गाईंना हे बघा मस्त इथे खायला टाकून दिलेले आहेत. आणि माझे मिस्टर पण आहेत घरी, पण मग ते गिन्नी गवताला पाणी भरत आहेत. आणि नंतर मग मी आता त्यांचं खाऊन झालं की नंतर दूध काढणार आहेत. हे बघा तर अशा पद्धतीने माझी 4 वाजताच्या नंतरची धावपळ होत आहे. तर व्हिडिओ अजून स्किप करू नका, संपूर्ण बघा. पुढे पण मी तुमच्यासोबत अजून शेअर करणार आहे की मी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे माझ्या गाईंचे दूध कसे काढते आणि खास करून मिल्किंग मशीननी कशी मिल्किंग करते त्यांचीवाली, किंवा मी काही गाईंचा दूध जे आहेत ना ते हाताने पण काढत असते, तर हाताने पण कशा पद्धतीने मी दूध काढते, किंवा मिल्किंग मशीनना पण मी त्यांची जी मिल्किंग आहे ती कशी करते, तुम्ही बघत राहा.
हे बघा मस्तपैकी गोठा क्लीन केलेला आहे आणि गाई पण मस्तपैकी खात आहेत आणि खाताना खूपच खाली सांडवतात. आणि हे बघा मस्त अशा सर्व ज्या गाई आहेत ना मस्तपैकी चारा खात आहेत. हे बघा मस्त चारा खात आहेत आणि आता यांचे दूध काढायचे आहेत. गोठा पण मस्त क्लीन करून झालेला आहेत आणि त्यांचा चारा पण झाला आहे. आता मस्त मी त्यांचे दूध काढणार आहेत. आणि इकडे माझे मिस्टर जे आहेत ना ते गिन्नी गवतावर पाणी भरत आहेत. त्या साईडला आहेत, गवताच्या त्या साईडला, तुम्हाला आता इकडे दिसणार नाहीयेत. आणि हा घास पण आहेत, घास पण भरलेलात आणि नंतर गिन्नी गवत पण भरायला गेलेलेत. तर हे बघा तिकडे मोटर चालू आहेत, तिकडे बघा मोटर चालू आहेत आणि ते गिन्नी गवताला आणि घासाला पाणी भरत आहेत. आणि आता मी दूध काढणार आहेत. मस्त घास झाला आहेत. अजून घासाची कापणी नाही केलेली पण आता करायची आहे. पण वेळ वाया न घालवता दूध काढून घेऊयात, कारण की संध्याकाळच्या वेळेस जो माझा म्हणजे आमचा जो गवळी आहे दूध घेऊन जाणारा ना तो पण खूप लवकर येतो. तर मग चला तर आपण दूध काढून घेऊयात गायींचे. हे बघा मस्तपैकी खात आहेत. आणि हे बघा ही माझी गौरी आहेत आणि तिला मी आत्ताच भरलेलं आहेत. हे बघा जर्सी गाय आहेत, छोटी आहेत आणि ती जर्सी आहेत. हे बघा किती मस्त आहेत ना. आणि आता इथे हे बघा जे दूध काढायचं मिल्किंग मशीन जे आहेत ना तर मी ते क्लीन केलेलं होतं. तर ते मशीन आता मी फिटिंग करत आहेत, कारण की त्याचं व्यवस्थित एक ना एक पार्ट व्यवस्थित फिट करायचं असतं. नाहीतर मग एखादं पार्ट थोडंसं मिसिंग झालं ना इकडं तिकडं तर मग नंतर दूध काही निघत नाही. म्हणजे मशीन चालू होतं पण मग त्याच्यामध्ये एअर पास होत नाही. त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित त्याच्या ज्या छोट्या मोठ्या ज्या नळ्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा पद्धतीनं फिटिंग करून घ्याव्या लागतात. आणि नंतरच मग त्याच्यामध्ये जे एअर आहेत ना ते एअर पास होत असतं. आणि त्याचे काही काही पार्ट अगदी छोटे आहेत तर खूपच जपून त्यांना क्लीन करून व्यवस्थित ठेवावे लागतात. नाहीतर मग त्याचा एक जरी पार्ट कुठे हरवला तर मग दूध काढायचे तुमचे वांदे होऊन जातात आणि दूध नंतर मग हातानेच काढावं लागणार आहेत. म्हणजे माझ्याकडनं असं कधी झालं नाहीत, कारण की आम्ही खूपच काळजी घेत असतो. अगदी व्यवस्थित त्याचे एक ना एक पार्ट जे आहेत ना स्वच्छ क्लीन करून मी एका बकेटमध्ये ठेवत असते. त्याच्यामुळे मग सर्व वेळेवर इथे भेटून जातं मग मला वस्तू. तर हे बघा आता इथे मस्त हे मशीन पॅक करून नंतर मी लगेचच दूध काढायला सुरुवात करणार आहेत, कारण की नंतर मग अंधार झाल्यावर मग खूपच वेळ होऊन जातो. आणि हे बघा मी आता माझ्या जी प्रिशा नावाची जी गाय आहेत ना तर सगळ्यात पहिलं मी तिचं दूध काढत असते. आणि माझी प्रिशा जी आहेत ना ती अरोमाची आई आहेत. म्हणजे ही माझी अरोमा आहेत आणि तिची आई आहेत प्रिशा. मित्रांनो तुम्हाला एक विशेष करून सांगायचं आहे की माझ्या गोठ्यामध्ये ज्या पण गायी आहेत ना तर त्यांना मी कोणाला गायी समजत नाहीत. म्हणजे त्यांना माझ्या घरामधला एक सदस्य समजते आणि माझ्या गोठ्यामधल्या प्रत्येक गायीचे एक विशिष्ट नाव आहेत. आणि जर
त्यांना त्यांच्या नावाने जर आवाज दिलात ना तर बरोबर अगदी माणसाकडे त्या बघतात. तर सर्व गायींना माझे नावे आहेत. तर एखाद दिवशी नक्कीच वेळ जर भेटला एखाद दिवशी तर मी तुम्हाला पूर्ण गोठ्यातला माझ्या गायींचं काय काय नाव आहेत किंवा मी त्या गायी केव्हा घेतल्या तर याच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल. पण मग आता तुम्हाला सांगते. आता तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं ही जी रेड कलरची आहे ती गौरी आहेत. परत आता मी जिचं दूध काढत आहे ती आहेत प्रिशा आणि प्रिशाचं जी छोटीशी कालवड आहे ती आहे अरोमा. कारण की तिचं नाव आम्ही अरोमा का ठेवलं कारण की तिला अरोमा नावाचं जे सीमन आहेत ना त्या सीमननी भरलेलं होतं. तर मग अगदी सोपं होऊन जातं. म्हणजे सीमनचं नाव पण लक्षात असतं आणि मग तिचं नाव पण जे आहेत अरोमा ते पण म्हणजे लक्षात राहतं. कारण की आपण तिला अरोमा नावाने आवाज देतो आणि त्याच नावाने तिचं सीमन भरलेलं आहे. कारण ती मोठं झाल्यावर तिचं जे पूर्ण जो बायोडाटा आहेत तो अगदी व्यवस्थित लिहून ठेवावा लागतो. कारण की जेणेकरून तिला पुढे मग तिच्यामध्ये कुठलं सीमन टाकायचं कारण की क्रॉस करावं लागतं. त्याच्यामुळे माझ्या गायींची प्रत्येक माहिती मी अगदी व्यवस्थित ठेवत असते लिहून. आणि हे बघा मी माझ्या ही जी एक गाय आहेत ना हिचं दूध हाताने काढत आहेत. कारण की असं का तर कारण की ह्या गाईला जन्मून झाले आहेत 4 ते 5 दिवस. म्हणजे होतं काय 4 ते 5 दिवस ही डिलिव्हरी झाली आहेत आणि नंतर तिच्या कासेला सूज असते. त्याच्यामुळे लगेच मी मशीन नाही लावत. साधारण एक 15 दिवस तरी हाताने दूध काढत असते आणि नंतर मग तिला मशीन लावत असते. तर हे बघा आता हिचं दूध जे आहे ते आपण हातानेच काढून घेणार आहोत. कारण की तिची कासेला खूपच सारी सूज आहे त्याच्यामुळे. आणि तुम्ही एक लक्षात दिलं असेल की हिचं जे वासरू आहेत ते खोटे आहेत. म्हणजे आता सर्व जे वासरं आहेत ना माझ्या गोठ्यामधले तर मी त्यांना गायींच्या खाली दूध नाही पाजत. माझ्याकडे बॉटल आहेत बॉटलनेच दूध पाजत असते. पण आता मी माझ्या अरोमाला का सोडलं गायीच्या खाली दूध पिण्यासाठी तर ती अरोमा जी आहेत ना ती अगदी 8व्या महिन्यातच म्हणजे तिची आई जी आहेत ना 8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली होती. तर मग ती खूपच छोटी होती. म्हटलं ही जगते की नाही तर म्हणून म्हटलं मग ठीक आहे हिला हिच्या आईचं दूध पिऊन देऊयात. तर ठीक आहे मी आता इथेच माझ्या व्हिडिओची एंडिंग करते. तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गुड नाईट.